कुपवाड शहर असेल किंवा वार्ड क्रमांक 8 असेल, कुपवाड ड्रेनेज योजना या बॉडीमध्ये 253 कोटीची योजना महाराष्ट्र शासनाकडून आणि महापालिकेच्या वतीनं मंजूर झाली आणि गेल्या 10 वर्षामध्ये या प्रशासकीय इमारत असेल, न्यायालय असेल आणि भारती विद्यापीठ आणि आपली विश्रामबागचे पिलिंग्डन कॉलेज, वांचल कॉलेज, शैक्षणिक कॅम्पस असतील, यामुळे नागरी वस्ती झपाट्याने वाढायला लागली आणि या परिसरामधले गटरीचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागले। पण शासनानं या शहराची गरज ओळखून 253 कोटीची ड्रेनेज योजना मंजूर केली। या ड्रेनेज योजनेचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे। याचा लाभ येणाऱ्या 8-10 महिन्यामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा लाभ चालू होईल आणि त्यामुळे परिसरामध्ये होणारी दुर्गंधी, डासाचे प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टीपासून नागरिकांना मुक्तता मिळेल आणि चांगलं स्वच्छ सांगली, सुंदर सांगली संकल्पना या ड्रेनेज योजनेमुळे बघायला मिळेल अशी मला एक कार्यकर्ता म्हणून वाटते। आणि 100% घरापर्यंत एखाद्या कॉलनीमध्ये एक घर जरी असलं तर त्या घरापर्यंत ड्रेनेजची व्यवस्था पोहोचवण्याचा प्रयत्न एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून माझा प्रयत्न राहील। काम करत राहू।